स्मरा स्मरा नित्य सद्गुरु चरण होनी अनन्य आनंदात परब्रह्म लागे झाली से वृत्ती देव ज्ञान भक्ती परंपरा अविनाशी ब्रह्मा निराकार निर्गुण होई परमहंस निजरूप हंसामुखे ब्रह्मा ब्रह्मज्ञानी झाला आनंदाचा ठेवा प्रगटला ब्रह्मा सांगे अत्री केला ज्ञान गोत्री आनंद उन्मनी स्वये झाला सद्गुरु स्वरूप दिला अनुग्रह प्रगट दत्तात्रय स्वये केला आनंदाचा मार्ग श्री दत्त चरण अनन्य नारायण चरणासी नारायण बोधी लक्ष्मण आनंदी संप्रदाय साधी साधु मेळा होई कृपावंत लक्ष्मण बलभीमा सांगे सांभाळावा आनंद ठेवा गुरु बलभीम करी सखयानंद आनंद स्वाधीन मन काया सखयाच्या संगे संतामाई धावे होऊनी विदेही आनंद रूप संतामाई केली शिष्या चंपामाई आनंद सोहळा ओवी सांगे चंपामाई दिला गुरुपदेश हो अशोकानंद निजरूप आनंद आनंद गुरु परब्रह्म सेवावे चरण अनिल म्हणे गुरुर ब्रह्मा गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु समर्थ संतामय महाराज की जय श्री सद्गुरु समर्थ चंपामय महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय काय सांगू मी वैष्णव उपकार हृदय निरंतर जागविते
काय देऊयासी भूतराई, ठेवित हा पायी जीव थोडा, बोलणे सहज उपदेश हाची, वेळोवेळा याची मात सांगे, मात सांगे माझा सखा पांडुरंग, संतीचा तो संग सदा हरी. काय सांगू मी वैष्णवांचे उपकार, हृदयी निरंतर जागविती. तेव्हा मित्रांनो, परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू श्री विदेही श्री संतामाई महाराज यांच्या या गाथ्यामधील आज आपण 13व्या क्रमांकाच्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. तर आज मला थोडा उशीर झाला मित्रांनो, माफ करा. काही थोडेसे अपरिहार्य कारणास्तव मी लवकर नाही येऊ शकलो. असो, तर काय सांगू मी या वैष्णव उपकार, हृदय निरंतर जागविती. कोणताही संत असो, लेखक असो, कवी असो, त्याच्यावर कोणाची तरी छाप असते मित्रांनो. तो कुठून तरी तो इन्स्पायर झालेला असतो, त्याला कुठली तरी आणखी एक वेगळी प्रेरणा पण मिळालेली असते. बघा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बहिणाबाई नावाचे एक महान असे संत होऊन गेल्या, ज्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्या ब्राह्मण होत्या, वेरूळच्या तिकडच्या त्यांचं माहेर होतं. आणि त्यांना स्वप्नामध्ये जगद्गुरूंचा त्या ठिकाणी एक असं साक्षात्कार झाला आणि त्या तिथून इकडं आल्या देहूला वगैरे त्यांच्या दर्शनाला, आणि महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला त्यांना. तदनंतर त्यांनी काही कवित्व केले, 300-400 काहीतरी त्यांचे अभंग आहेत, फार सुंदर अशा प्रकारचं. फार सुंदर. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, बहिणाबाई चौधरी नावाच्या एक कवयित्री होऊन गेलेल्या आहेत पहा. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बघा, म्हणजे आपल्या याच्यातले अनुभव आहेत, ते तुमच्या नेहमीच्या याच्यातले ते अनुभव आहेत. मग हे सगळे अनुभव असूनही प्रकार होतो काय, की सगळ्याला ते शब्दबद्ध करता येत नाहीत, सगळ्याला नाही करता येत. जात्यावर जर बाई दळायला बसली की तिला ओव्या आपोआप सुचतात, पण ह्या ओव्या सुद्धा सगळ्या स्त्रियांना नाही सुचत. ती एखादी अशी कवयित्री असते, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जाईसा. ज्ञानोबराय म्हणतात की वाणीमध्ये कवित्व असावं, वाणीमध्ये गोडवा असावा, वाणीमध्ये मधुरता असावी, वाणी गोड असली पाहिजे. म्हणजे काय होतं, ऐकणाऱ्याला मोठा गोडवा उत्पन्न होतो आणि ऐकणाऱ्याचं मन सुद्धा त्या ठिकाणी असं इन्स्पायर होतं आणि आकर्षित होऊन जातं. असं होत असतं. तसं मित्रांनो, प्रकार असा आहे की जगद्गुरु तुकोबरायांचे जे अभंग वाणी आहे, ती वाणी तशीच आहे. बघा तुम्ही, ती लोकभाषा आहे, ती लोकांची जी भाषा आहे किंवा लोकांना जे माहिती आहे त्यामध्ये तुकाराम महाराज बोलले, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम असं म्हटलं जातं. जे जीवाला माहीत नाही ते बोलणं म्हणजे खरं संतत्व आहे, खरं शास्त्रत्व आहे. जीवाला जे माहिती आहे ते बोलण्यात काय मजा आहे तुम्ही मला सांगा. संसार प्रपंच कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. सासू सासरे अमकं तमकं हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा ती माणसं जास्त हुशार आहेत. आणि तुम्ही जर तेच कीर्तनातून आणि प्रवचनातून जर तेच मांडू लागले तर तुमचे विशेष काय. शास्त्रामध्ये एक षडलिंग नावाचा एक प्रकार आहे, त्या षडलिंगामध्ये अपूर्वता नावाचा एक प्रकार आहे, की एखादा अभंग आपण जर घेतला कीर्तनाला किंवा प्रवचनाला, तर त्या अभंगाचा उपक्रम उपसंहार अपूर्वता अभ्यास उपपत्ती अर्थवाद हे त्या ठिकाणी मांडावं लागतं, ते कळावं लागतं. आता मला तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये अपूर्वता म्हणजे विशेष काहीतरी असलं पाहिजे. विशेष जे सगळं सामान्य किंवा साधारण किंवा कॉमन असं नसलं पाहिजे, वेगळं काहीतरी असलं पाहिजे, ज्याला अपूर्वता आपण म्हणतो. विशेष काहीतरी असलं पाहिजे. मग तुमच्या काव्यामध्ये जर अपूर्वता नसेल तर त्याचा उपयोग काय, त्याचा अपूर्वता काय. विशेष काहीतरी असलं पाहिजे. बघा, आता त्या बहिणाबाईंनी आणि जरी प्रपंचातलं किंवा जरी तुम्हाला माहीत असलेलं जरी सांगितलं असलं तर त्याच्यातून अपूर्वता काढली. देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. विहिरीतून रिकामी जर आली तर तिला मोठ कधी म्हणू नये. विचार करा तुम्ही, ह्याच्यामध्ये किती मर्म आहे, किती अपूर्वता आहे. फार अपूर्व. देवळाचा जो कळस आहे तो दिसतो लोट्यासारखा, पण त्याला लोटा म्हणायचं नाही, त्याला कळसच म्हणायचा. ही अपूर्वता आहे.
तसं शास्त्रामध्ये सुद्धा काय अपूर्वता आहे जे तुम्हाला आम्हाला माहीत नाही, ते शास्त्राने सांगणं ही ती शास्त्राची काय अपूर्वता आहे. ही शास्त्राची अपूर्वता आहे. संतांची पण अपूर्वता काय, जीवाला ब्रह्म माहीत नाही, म्हणून जीवाला ब्रह्मज्ञान देणं हे त्या संतांचं सुद्धा अपूर्वता आहे. त्यांच्या ज्ञानाची पण अपूर्वता आहे. कारण जीवाला ब्रह्मज्ञान कुठे, ब्रह्मज्ञान जीवाला आवरणयुक्त आहे ना, मग ते त्याला करून देणं म्हणजे विशेष गोष्ट आहे. तुमच्या जीवनामधले काहीतरी विशेष असलं पाहिजे. संतांच्या जीवनामधलं विशेष हे आहे की त्यांनी केलेलं जे कवित्व आहे ते अपूर्व आहे. ते कवित्व अपूर्व आहे आणि त्यांच्यावर तुकाराम महाराजांच्या अभंगाची छाप आहे. त्या जास्तीत जास्त करून तुकाराम महाराजांच्या अभंगाकडून, त्यांच्या त्या साहित्यातून त्या इन्स्पायर झालेल्या आहेत. तर हा जो अभंग आहे इथे आता सध्या आपण जो चिंतनाला घेतलाय, काय सांगू मी वैष्णव उपकार, हृदय निरंतर जागविती, अभंग सेम तुकाराम महाराजांचा असाच आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. आणि की नाही तुकाराम महाराज असं, आणि तो अभंग तसाच्या तसा इथे आला, फक्त शब्दरचना बदलून गेलेली आहे. तिथं म्हटलंय की काय सांगू आता संतांचे उपकार, शांताबाई म्हणतात काय सांगू मी वैष्णव उपकार. तुकाराम महाराजांनी संत शब्द टाकला, संताबाईंनी वैष्णव शब्द टाकला. वैष्णव, वैष्णव आणि संत दोन नाही येत. हृदय निरंतर जागविती, तुकाराम महाराज म्हणले काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, आणि संताबाई म्हणले हृदयात जागवत करतात. बरं, जागृती तिथंच आहे. म्हणून कोणी असू द्या, त्यांच्यावर काय कोणाची तरी त्या ठिकाणी एक इन्स्पिरेशन असते. आणि तसं संताबाईंच्यावर तुकाराम महाराजांच्या साहित्याची, तुकाराम महाराजांच्या अभंगाचं इन्स्पिरेशन आहे. त्यांना तुकाराम महाराजांचं साहित्य जास्त भावलेलं आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी तुम्हाला आता असं अनेक ठिकाणी म्हणजे दिसेल की तुकाराम महाराजांच्या अभंगाचं तसा तो छापच पडलेला आहे, असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यावेळेला आपण पुन्हा चर्चा करत जाऊ. या ठिकाणी संताबाई म्हणतात काय सांगू मी वैष्णव उपकार, वैष्णवांचे उपकार मी किती सांगू म्हणले, काय सांगू. अरे उपकार आहे बघा, उपकार आणि अपकार कसं आहे, उपकाराची फेड उपकाराने करता येते, उपकाराची फेड काही लोक अपकाराने करतात, आणि अपकाराची फेड लोक काही अपकाराने करतात, आणि काही असे आहेत की अपकाराची फेड उपकाराने करतात. हे विशेष आहे. उपकाराची फेड उपकाराने करणं काही विशेष नाहीये. पण उपकाराची फेड उपकाराने कोणी करू शकतो समजा, पण उपकाराची फेड अपकाराने करणारे येते काही उपकाराची फेड अपकाराने करणारे. एक विंचू पाण्यामध्ये वाहत चाललेला होता. पाण्यात वाहत चालत एक साधू चालले होते. त्यांनी बघितलं, त्या साधूने त्या विंचूला असं पाण्यातून असं हातामध्ये घेतलं, तर त्या विंचूने त्यांच्या हाताला दणका मारला. त्यांनी परत सोडून दिलं पाण्यात. वेदना व्हायला लागल्या, तो सुटला, पाण्यात पुन्हा वाहू लागला. साधू परत पुढे गेले, परत त्यांनी पाण्यातून असं उचललं आणि परत त्यांनी त्याचा दंश केला. ते परत त्यांच्या हातून खाली पडला. त्या नदीच्या काठावर उभा राहणार एक माणूस होता उभा राहिला. तो म्हणला बाबा कशासाठी एवढा कुटाणा करताय. अहो तुमच्या उपकारची जाणीव त्याला नाही म्हणले. त्याचा स्वभाव दंश करणे, कोणी उपकार जरी केला ना त्यालाही तो दंश करतोय म्हणले, आणि तुम्ही खुशाल त्याला सारखं उचलताय, तुम्हाला दंश करतोय, तुम्हाला वेदना होत आहेत. ते म्हणले अरे बाबा त्याचा स्वभाव आहे अपकार करणं, त्याचा स्वभाव आहे दंश करणं, माझा स्वभाव आहे वाचवणं. तो त्याचा स्वभाव सोडित नाही, मी माझा स्वभाव का सोडू. याला संत म्हणतात, याला साधू म्हणतात. हा साधू स्वभाव आहे. अपकारावर सुद्धा उपकार करणं हा साधू स्वभाव आहे. आणि उपकाराची फेड उपकाराने, अपकाराची फेड उपकाराने करणारे ते फक्त साधू आहेत, बाकीच्याला नाही शक्य होत. बघा जीव मात्र तसा कसा आहे, जीव हा कृतज्ञ नाही कृतज्ञ आहे. दोन प्रकारे, एक कृतज्ञता आणि एक कृतज्ञता. आता ते एका साधूला विचारलं एकाने की महाराज कृतज्ञता आणि कृतज्ञता म्हणजे काय. ते म्हणले सोपे म्हणले की कृतज्ञता म्हणजे जर एका माणसाला एकाने त्या ठिकाणी त्याला तहान लागली म्हणून त्याने पाणी प्यायला ग्लास दिला. पाणी प्यायला ग्लास दिल्यानंतर त्याने पाणी तर पिला तो त्या ग्लासामधलं, परंतु त्या माणसाला समोरच्याला त्याने त्या ग्लासामध्ये दूध दिलं. म्हणजे ह्याने त्याला पाणी दिलं होतं ते, परंतु त्याच ग्लासामध्ये ह्याने त्याच्याजवळ असलेलं दूध त्याला दिलं. म्हणजे पाण्याची त्या ठिकाणी परतफेड दुधाने केली. याला म्हणायचं कृतज्ञता. याला काय म्हणायचं कृतज्ञता. आणि दुसरा जो आहे त्याला पाणी प्यायला ग्लास दिला,
त्याने पाणी तर पिला पण ग्लासही घेऊन गेला. याला काय म्हणायचं, याला कृतज्ञता म्हणायचं. तसं जीव हा बहुतांशी कृतज्ञताच आहे. कारण का, ज्या परमात्म्याने तुला जन्माला घातलं त्या परमात्म्याला न जाणणं म्हणजे कृतज्ञता आहे. संतामाई तेच म्हणतात, काय सांगू मी वैष्णवांचे उपकार मी किती सांगू. वैष्णव कोणाला म्हणायचं, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याला वैष्णव म्हणतात की ज्याच्या ठिकाणी भेदही नाही आणि अभेदही नाही. आता भेद अभेद हे कळावं लागतं. भेद कुठं पाळायचा आणि अभेद कुठं पाळायचा हे कळावं लागतं मित्रांनो. असं आहे, स्वरूपाच्या ठिकाणी अभेद असतो आणि व्यवहाराच्या ठिकाणी मात्र भेद असतो. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख भोग जीव पावे. आता बघा, हात एकाच शरीराच्या डावा उजवा ते फरक आहेच ना. डाव्या हाताने जे काम करायचं ते उजव्या हाताने नाही करता येत. हा भेद आहे, हा भेद पाळावा लागेल, आहे की नाही. पायाने चालावं लागतं, हाताने त्या ठिकाणी घेण्याचा व्यवहार करावा लागतो, डोळ्याने बघावं लागतं, हा भेद आहे. जर समजा तुम्ही म्हणले नाही हे शरीराचे एकाच शरीराचे अवयव आहेत, फार दिवस झाले पाय खूप चालतायत, एकदा आता हातावर चालू. तुम्ही करा विचार, हातावर चालतात ना काही माणसं, पण तू 5, 10, 15, 20 फूट चालतील एक सर्कस मध्ये म्हणून चालतात. पण याचा अर्थ तुम्हाला कायम चालता येईल का? नाही, तसं नाही करता येणार. जेनो काम तेनो करे दुजा करे सो गोता खाय असं म्हटलंय. ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे, दुसऱ्याने केलं तर त्याच्यामध्ये घोळ होऊन जाईल. म्हणून व्यवहारामध्ये अभेद असतो, नाही करतात व्यवहारात अभेद. हा किती जरी तुम्ही म्हटले की बस समाजवाद आहे, अमकं आहे तमकं आहे, सगळे एकच येतं. कशाचे सगळे एक येतं? काही नाही महाराज. प्रत्येकाची बुद्धीमध्ये प्रत्येक पिंडे मतीर भिन्न. हा प्रत्येक पिंडामध्ये मती भेद आहे, बुद्धी भेद आहे. हा सगळ्यांची बुद्धी सारखी नाही महाराज. हा परीक्षा घेतली म्हणजे कोणाला 99% मार्क आहे. एक तर विद्यार्थी परवा मी बोलले 100 पैकी 100 मार्क. मी विचार केला आपल्या आयुष्यात कधी असं झालं नाही. आणि ही मुलं 100 पैकी 100 मार्क मिळवतात. इतकी बुद्धी तीव्र आहे, इतकं हुशार आहे सगळं. मग आता आणि काही इतकी बुद्धी आहे की एका मुलाला तर टोटल विषयात फक्त 35 मार्क पडले. हेही विशेष हो, म्हणजे एकही कमी जास्त काहीच नाही. याला काय म्हणणार तुम्ही? हा भेद आहेच ना, भेद आहेच आहे. विचार करा, आतमध्ये बसलेला जो केबिनमध्ये बसलेला जो ऑफिसर आहे तोही माणूस आहे, बाहेर बसलेला शिपाई जो आहे तोही माणूसच आहे. पण त्या शिपायाच्या डोक्यामध्ये समाजवाद आला आणि त्याला असं वाटलं नाही बा मी माणूस आहे तोही माणूस आहे. तो आतमध्ये केबिनमध्ये मी मात्र बाहेर आहे. हा भेद कशासाठी? नाही पाहिजे. आतमध्ये गेला लगेच त्या साहेबाला धरला, हाताला उचललं, भाऊ बाहेर म्हणतो. ते म्हणजे कर बा, अरे तू माणूस मी माणूस म्हणले, तू बाहेर बस म्हणले, मी आतमध्ये बसतो बा. आता तो ऑफिसर बाहेर बसून त्या स्टूलवर बसून काम करू शकेल का? नाही करू शकणार. हा भेद आहे. पण हा भेद व्यवहार कालामध्ये हा भेद पाळूनही अभेदत्वाचं ज्ञान असलं पाहिजे, हा त्यातला मतितार्थ आहे. स्वरूपाच्या ठिकाणी अभेद आहे. आत्मदृष्टीने सर्व एकच आहेत, पण शरीर दृष्टीने व्यवहार दृष्टीने मात्र त्यामध्ये भेद पाळावा लागतो. स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीत्व आहे, पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व आहे, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे. हा भेद आहे. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद असे 3 प्रकारचे ते भेदही असतात. समजा एखादं बाबळीचं झाड जर आहे, त्या बाबळीच्या झाडाला शेंगा वेगळ्या येतात, ते बारीक फुलं वेगळे आहेत. हा काय स्वगत भेद आहे. फुलासारखं खोड नाही, त्या शेंगासारखं फांदी नाही, पानं नाहीत, पानासारखं त्या ठिकाणी खोड नाही, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ते भेद आहे. याला स्वगत भेद म्हणतात. आणि सजातीय भेद, बाबळीच्या झाडासारखं आंब्याचं झाड नाही आणि आंब्याच्या झाडासारखं बाबळीचं झाड नाही. तुम्ही जर म्हणले नाही आंब्याला बाबळीचं कलम जोडायचं, जोडता पण येईल. आता विज्ञान युग आहे, पण त्याच्यामध्ये विपरीतता येईल. त्याच्यामध्ये काय होईल? विपरीतता येईल. त्याच्यामध्ये चांगुलपणा काही राहणार नाहीये. स्वगत भेद, सजातीय भेद झाला. आणि विजातीय भेद म्हणजे बघा, झाडासारखा दगड नाही. झाडात आणि दगडात काही फरक आहे की नाही, याला विजातीय भेद म्हणतात. तसे हे 3 प्रकारचे हे भेद आहेत. आणि आणखीन बाकीचे भेद तुम्हाला सांगता येतील. त्या ठिकाणी देशभेद, वस्तुभेद, कालभेद. अमेरिकेतल्या माणसासारखे आपल्या इकडचे नाहीत ना. ते हायटेड दिसतील तुम्हाला, उंचीने दिसतील, अतिशय गोरे पान दिसतील, त्यांचे केस त्या ठिकाणी असे सोनेरी दिसतील. आपल्या इकडचे केस सोनेरी नाहीत, पण करतात लोक कलर करून. हा लय अवघड आहे. अहो महाराज तुम्हाला काय सांगायचं.
काही काही साधू लोक सुद्धा ते केसाला डाय लावतात, काळे करतात. आता गंमत अशी होती की ते काळे केलेले केस आहेत ना, नंतर नंतर ते काळेपणा निघून जातो, त्याचा मुळाचा पांढरेपणा दिसतो, पुढं काळं राहतं, ते माकडासारखं दिसायला लागतं. काय कळत नाही मला. अरे वैराग्य आहे ना, गरज नाही ना याची. तुम्हाला तुम्ही जर समजा जे पांढरे केस म्हणजे म्हातारपण दिसलं तर दिसलं, काय फरक पडतो? तुमच्या बुद्धिमत्तेचा तो उच्चांक दिसतो. तो लोकांना वाटतं वयोवृद्ध पण आहे, तपवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे, पण माणसाला ते कळत नाही. मोठी अवघड गोष्ट आहे. हे तर मी तुम्हाला साधूंचं सांगितलं, बाकीच्याचं तर कितीतरी तसंच महाराज, लय अवघड गोष्ट आहे. हा, तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, जीव जीवात जड जीवाचा, जीव जडाचा भेद आणि जडा जडाचा भेद आहे. देशभेद, कालभेद, वस्तुभेद, हे 3 भेद वेगळे. हे 3 वेगळे, ते 3 वेगळे, 5 आणि 3 8 आणि 3 11 भेद झाले सगळे. असे इतके भेद आहेत मित्रांनो. आणि हे सगळे भेद कोणाच्या पोटात आहेत? फक्त अज्ञानाच्या पोटात आहेत. पूर्वीच्या काळी बघा, खेड्यामध्ये उतरंडी मांडलेले असायचे, त्या उतरंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामान सुमान राहायचं. तळाचं गाडगं जर फुटलं तर वरचे सगळे गाडगे फुटत होते. तसं अज्ञान जर गेलं ना, तर याच्यामधला कोणताही भेद त्या ठिकाणी राहत नसतो. संताबाई म्हणतात, काय सांगू मी वैष्णव उपकार. मी वैष्णवांचे काय उपकार सांगू? जे वैष्णव त्याला म्हणतात की ज्याचं भगवंतावर अत्यंत प्रेम आहे. हा, पुनरुक्ती होईल, मला माफ करा, की वैष्णव तो जे अवघी देवावरी माय, त्यालाच वैष्णव म्हणायचं की जो भगवंतावर त्याचे अत्यंत प्रेम आहे, त्याला वैष्णव म्हणायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा काय धर्म आहे? विष्णुमय जग आहे. हे फक्त हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं मित्रांनो. हे तुम्हाला सांगतो, नमूद करतो मुद्दा म्हणून. बाकीच्या इतर धर्मामध्ये तसं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याशिवाय तुम्ही कोणी जगायला सुद्धा लायक नाही. हा, असं आहे ते. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या धर्माच्या व्यतिरिक्त जे आहेत ना, ते फक्त मारायच्या लायकीचे आहेत. पण हिंदू धर्म असा आहे, वैदिक धर्म असा आहे, भागवत धर्म म्हणा त्याला, तुम्हाला जे समजा योग्य वाटेल ते म्हणा. याच्यामधलं हे सगळे धर्म आपले असे आहेत की संप्रदाय म्हणा, पंथ म्हणा, हे तुम्हाला सांगतील की वैश्विक स्वधर्म, वसुधैव कुटुंबकम, सगळी पृथ्वी, सगळं विश्व हे जे आहे ते आपलं कुटुंब आहे. हे वेगळं कोण नाही. तुकाराम महाराजही म्हटले की काही सकळी कापुले, कैची कीव कैची कीव, सकळी कापुली. अरे सगळे आपलेच म्हणले, त्यामध्ये भेद करायचा नाही. मग त्यामध्ये जातीभेद नाही, वर्णभेद नाही, कुठल्याही प्रकारचा भेद करायचा नाही. हे वारकरी संप्रदायाने सांगितलेले. मित्रांनो, तुम्ही विचार करा, वारकरी संप्रदायामध्ये माऊलींनी याचा पाया घातलेला आहे. माऊलींच्या काळामध्ये माऊलींच्या भोवती जे ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रभावळ होती, त्या प्रभावळीमध्ये सगळ्या जातीचे संत होते. पहा, नरहरी सोनार होते, सावता महाराज माळी होते, गोरोबा काका कुंभार होते, चोखोबराय महार होते, सर्व प्रकारचे होते महाराज, सर्व प्रकारचे. म्हणजे कोणी असं, आणि सगळ्यांची एका पंक्तीला जेवत होते मित्रांनो. हा, म्हणजे असं नाही की ते भेद करत होते, नाही, मुळीच नाही, व्यवस्थित होतं. म्हणून तर ते वैष्णव जे आहेत ना, जगामध्ये श्रेष्ठ वैष्णव आहे. कारण का? वैष्णवाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद संभवत नाही. संताबाई म्हणतात, काय सांगू मी वैष्णव उपकार. वैष्णवांचे उपकार काय सांगू म्हणले? हृदय निरंतर जागविती. का त्यांचे उपकार मानायचे? काही वैष्णवांनी आपल्याला काही पैसे दिलेत का? वैष्णवांनी काही पाकिट भरून दिले काय? कशासाठी वैष्णवांचे उपकार येतं? तर त्याचं उत्तर संताबाई त्यांच्याच अभंगात देतात. तेव्हा म्हणतात, हृदय निरंतर जागविती. मला ते हृदयामध्ये जागृती करतात महाराज, मला हृदयामध्ये ते जाग करतात. कशाचं काय? इतका मोठा विषय आहे महाराज की एका तासात किंवा अर्धा तासामध्ये होणारी गोष्ट नाहीये. फक्त आपण जे या नुसतं त्यांची ओळख करून घेऊन राहिलो. जागवणं म्हणजे काय? धर्मजागृती आहे, कर्मजागृती आहे, आत्मजागृती आहे, शास्त्र जागृती आहे, वेगवेगळ्या प्रकारची जागृती आहेत महाराज. कर्मजागृती सुद्धा फार महत्वाची आहे. तुम्ही कर्म कसं करावं हे कळलं पाहिजे. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित कर्म विकर्म अकर्म हे असे वेगवेगळे प्रकारचे आहेत. योग कर्म सुकौशलम. हा, योग कर्मामधलं कौशल्य काय? कर्मातलं कौशल्य एकच आहे की त्यामधला अहंकार काढून टाकायचा आणि फलाची आसक्ती काढून टाकायची. संपलं. ते कर्म कोणते असो तुमचं, ते कर्म तुम्हाला त्या ठिकाणी फलाला कारणीभूत होत नाही. हे सर्वही कर्मे झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन, एका जनार्दनी बांधली निज खूण, असं म्हटलंय. हे काय आहे? कर्माचं कौशल्य आहे. सर्वही कर्मे झाली ब्रह्मार्पण. जे जे कर्म केलं ते ब्रह्मार्पण झालं, संपला विषय. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. हे कर्मातलं काय? कौशल्य आहे. आणि हे संत शिकवतात, वैष्णव शिकवतात ते की बाबा कर्म करायचं, पण त्याच्यामध्ये अहंकार ठेवायचा नाही. मी केलं असं नाही म्हणायचं. हा, हे मजेचे सव झाले परी मी नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का.
अरे हे माझ्यामुळे झाले, माझ्याजवळ झाले, पण मी केलं नाही. माझ्याशिवाय ते झालं नाही, पण मी केलं नाही. हे ज्यांनी जाणलंय ना तो सुटला म्हणले. आणि हे कोण जाणवून देतं? हे वैष्णव जाणून देतात. म्हणून संताबाई म्हणतात की ते मला अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये मला जागृती देतात. धर्म जागृती. धर्म कशाला म्हणा? धर्मोदारयती प्रजा येतो अभ्युदय निश्रेष. असं धर्म हा जो अभ्युदय करून देतो आणि जो श्रेय मार्गाला नेतो त्याला धर्म म्हणतात. त्याला काय म्हणतात? धर्म. कसं माहिती का? स्पिरिच्युअलिझम आणि रिलिजन या दोन्हीमध्ये फरक आहे. अध्यात्म वेगळं आहे आणि धर्म वेगळा आहे. धर्म तुम्हाला नीती व्यवहार सांगेल, तुम्हाला कसं वागायचं हे धर्म सांगेल. अध्यात्म तुम्हाला तुम्ही कोण आहात हे सांगेल. हा दोन्ही मधला फरक आहे. धर्म तुम्हाला सांगेल की तू असं वागला पाहिजे. सत्यम वद धर्मंचर मा कलंजय भक्ष मा सुराम पिबत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव हे कोण सांगेल? धर्म सांगेल. पण तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस हे मात्र अध्यात्म सांगेल. हा दोन्हीतला फरक आहे. आणि हे कोण सांगतं? हे फक्त वैष्णव सांगतात. संता माहिती म्हणतात हृदय निरंतर जागविते. मला हृदयामध्ये जागवतात. ते मला धर्मजागृती करतात, मला कर्मजागृती करतात आणि ज्ञानजागृती करतात. ज्ञानजागृती म्हणजे तू ब्रह्म आहेस हे त्यांनी सांगितलं की ज्ञानजागृती होती. कानामध्ये ते तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. मला त्यांनी कानामध्ये सांगितले की तू ब्रह्म आहेस आणि तू ब्रह्म आहेस हे सांगितल्याबरोबर ते ज्ञान झालं आणि अहम ब्रह्मास्मी असा भाव त्या ठिकाणी तयार झाला. हे कोणी केलं? हे वैष्णवांनी केले. म्हणून संताबाई म्हणतात की त्यांचे उपकार अनंत उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखिले पाय. असं म्हटलेलं आहे. अरे त्यांचे उपकारचं वर्णन कोण करू शकतं महाराज? नाही करू शकत. अनंत उपकार जे आपले आईबापही जे उपकार करत नाही ते संत उपकार करतात मित्रांनो. याचा अर्थ आईवडिलांचा निषेध नाही करायचा नाही. त्यांच्यासारखी पूज्यता कोणालाही पण नाहीये, हेही तितकंच खरं. परंतु उद्धाराचं काम जे आहे ते संतांकडेच आहे, ते त्यांनीच केलेले. हा मोठा फरक आहे. तेव्हा संताबाई म्हणतात काय देऊ त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांना काय देऊ म्हणले मी, मला माझ्याजवळ द्यायला काय नाही. कारण का तर बघा आता त्यांना ठेविता पायी जीव थोडा. जीव थोडा आहे म्हणजे तो अल्प आहे. कशामुळं? देहामध्ये आला, अंतःकरणामध्ये आला, प्रतिबिंबित झाला म्हणून तो अल्प आहे. नाही तर दुसरा भाग असा आहे, दुसरं चिंतन असं आहे की ते त्यांचंच आहे. ममय अंशो जीव लोके जीव भूत सनातन मनःष्ठान इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती. तो तर त्यांचंच आहे ना, तो अंश आहे ना. समुद्रातून एक थेंब बाजूला घेतला म्हणजे तो समुद्राचा अंश नाही का? आणि परत तुम्ही समुद्रामध्ये टाकला, घे तुला थोडंसं पाणी, माझंच घ्यायचं मलाच द्यायचं असं आता ते चालत नाही. परंतु ते केल्याशिवाय भाग बी नाही. संताबाई म्हणतात की त्यांना काय देऊ की त्यांच्या उपकारातून उत्तीर्णता होता येत नाही. काही उपकार असे आहेत महाराज की त्या उपकारातून कसं उत्तीर्ण व्हावं सांगा बरं? नाही होऊ शकत उत्तीर्ण आपण. आई आपल्याला कधी कधी एखाद्या मुलाला आई म्हणते, अरे बाळ्या तुला लहानचा मोठा मी केला, 9 महिने पोटामध्ये वागवलं तुला, माझं दूध मी पाजलं तुला, माझं दूध पिऊन तू मोठा झाला, अरे तुझे ओठ पिळले तर त्याच्यातून दूध निघन. ते बाळा असा भारी होता. तो म्हणला आई सांग बरं किती लिटर दूध झालं? बरं चल 50 रुपये लिटरने तुला पैसे देऊन टाकेतो. फिटतील का उपकाराचे? नाही फिटू शकत मित्रांनो. आईच्या दुधाचे उपकार कसे फिटतील? फिटू शकत नाही. महान उपकार, तिचे उपकार फिटू शकत नाही, फिटूच शकत नाही. त्याला पर्यायच नाही काही. तसं हजारो लाखो जन्म आपण या ठिकाणी म्हणजे फिरत होतो वेगवेगळ्या याच्यामध्ये. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. असे किती हजारो लाखो जन्म आपण आत्तापर्यंत घेतले आपल्याला माहिती नाही. परंतु संताला शरण गेल्यानंतर त्यांनी आपल्याला काय केलं? त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, तू ब्रह्म आहेस. हे आजपर्यंत कोणी सांगितलं होतं का? नाही सांगितलं. आता मग ती जागृती झाली. महाराज मला सांगा आता त्या उपकारातून कसं उत्तीर्ण होणार आपण? नाही होऊ शकत. असे काही ठिकाणी की त्या उपकारातून तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज. स्वप्नामध्ये एखादा मनुष्य त्या ठिकाणी विवळत होता, त्याला स्वप्नात दुःख झालेलं होतं आणि त्याची मित्रमंडळी बसले, त्यांनी बघितलं अरे ह्याला स्वप्नामध्ये दुःख होतं. त्यांनी त्याला जाग केलं. जाग झाल्याबरोबर सावध झाला. अरे बरं झालं राव जाग केलं, मला स्वप्नामध्ये वाघ मागं लागला होता, काय सांगा तोडलं होतं मला. पण जाग झाल्यावर सगळं दुःख पळलं की नाही?
प्राण्या प्रपंच हा अवघा केला तूची मनोमय गा. प्राण्या प्रपंच हा अवघा केला तूची मनोमय गा. हा प्रपंच जो आहे तो मनोमय आहे, स्वप्नवत आहे. हा, स्वप्नात जसं स्वप्नस्थ पदार्थ खरे वाटतात, पण जागृतीमध्ये आल्यानंतर त्या पदार्थाचं मिथ्यत्व कळतं, तसंच ब्रह्मज्ञान झालं का जगताचं मिथ्यत्व कळतं. मित्रांनो, खरं तर सद्गुरू त्याला म्हणतात आणि साधू त्याला म्हणतात की जे आपल्याला या जगताचं मिथ्यत्व पटवून देऊन आपलं ब्रह्मत्व पटवून देतात, बस त्याला संत म्हणायचं. बाकीचे काय, बाकीचे सगळे संतांचे ते अवघड आहे महाराज. जसं गाढवाला त्या काय म्हणतात सिंहाचं कातडं पांघरवलं, अरे पण ते गाढव ना, त्याला डायरेक्ट कुठं फोडता येते, नाही ना मित्रांनो. मग तशी अवस्था होऊ नये म्हणून संताबाई म्हणतात की काय देऊ त्यासी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. हा जीव पण त्यांच्या पायावर जरी ठेवला तरी तोही थोडा आहे, कारण तो अंश आहे, तो म्हणून तो थोडा आहे. हा, त्यापुढे म्हणतात बोलणे सहज उपदेश हाची वेळोवेळा त्याची मात सांगे. संत सहज बोलले तरी उपदेश होऊन जातो. सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास शिकविती. तुकोबरायांचा अभंग, तसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की तुकोबरायांच्या अभंगाने संतमय म्हणजे इन्स्पायर झालेले आहेत. त्या अभंगाची तशी छाप यांच्यावर पडली. मग संतमय बोलणे सहज उपदेशाची, ते सहज बोलले का तोच उपदेश असतो. हां, असं काही नाही की त्यांनी फार ज्ञानेश्वरी पुढे घेऊन बसायचं मग आपल्याला सांगायचं, असं नाही. चालता चालता तुम्हाला ते उपदेश करतील, चालता चालता सांगून जातील. सहज एखादी क्रिया जरी झाली तरी ते सांगून जाते, हो की असंच असतं बरं का, असं असतं ते सहज. महाराज तुम्हाला गंमत सांगतो, चंपाबाई महाराज वारुळवाडीला राहायला होत्या आणि आम्ही दररोज सकाळी जायचो त्यांच्याकडे, तिथं पाठ व्हायचा. तर योग वशिष्ठाचा पाठ चालू होता आणि मी वाचायला आणि अर्थ सांगायला त्या, असं व्हायचं. कारण त्यांना जास्त दिसत नसायचं, त्यामुळे मला वाचावं लागायचं. मी आपलं वाचत होतो, त्या अर्थ सांगत होत्या, वाचत होतो त्या अर्थ सांगत होतो. तेवढ्यामध्ये दारामध्ये आषाढ महिना होता, दारामध्ये एक पोत्रा झाला आणि तो पोत्रा नाचू लागला. मला असा राग आला त्यावेळेला, मी डिस्टर्ब केलं त्याला. आपलं चाललं काय आणि हा पोत्राजमध्ये झाला काय, तर मी त्याला असं केलं, म्हणलं जा पुढं, म्हणलं आमचा पाठ चालू आहे. माई उठलाय चंपाबाई, तेव्हा अरे नाही थांब, त्याला थांबवलं. त्यांनी थांबवलं. सुपामध्ये त्याला ते धान्य वगैरे देऊन कुंकवाचा करवंडा वगैरे ते सगळं ठेवून त्याच्या विधीप्रमाणे त्यांनी ते केलं, त्याला दिलं आणि नंतर परत आतमध्ये आल्या आणि मला म्हणलं कर सुरू तुझा. मी म्हणलं म्हणलं माई माझा मूड गेला, म्हणलं ते आपलं एवढं इतकं चांगलं चाललेलं तो मनुष्य आला, म्हणलं त्याने इतकं विक्षेप केला. अरे वेड्या म्हणले, असं विक्षेपच नाही, दान तर केलं पाहिजे ना रे. अरे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे बाबा म्हणले, आणि आता हा आषाढ महिना आहे, त्याला दिलं पाहिजे म्हणले. तो भले ब्रह्म जाणो न जाणो म्हणले, मला त्याचं महत्व नाही म्हणले. मला महत्व आहे की तो आपल्या दारामध्ये याचक म्हणून आला का नाही, मग तो कोणी असू दे, त्याला असं रिकाम्या हाताने परत लावायचं नाही. मित्रांनो, साधूची दया सगळ्यांवरच असते, हा त्यातला मतीचा अर्थ आहे. हा, ते असं विचार करत नाही की हा बा साधू नाही किंवा वारकरी नाही किंवा संप्रदायातला नाही, असला त्यांच्या ठिकाणी विचारच नसतो. सर्व जीवावर सारखं प्रेम करणे, सगळ्यांवर सारखं प्रेम. हा बस, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. श्रेष्ठ असतात महाराज ते. तेव्हा माई म्हणतात की बोलणे सहज हाची उपदेश. ते सहज जरी बोलले ना तो उपदेश होत असतो. हा, सहज बोलणं हा त्यांचा उपदेश. वेळोवेळा त्याची मात सांगे, सतत म्हणले तेच सांगायचं, वेळोवेळी तोच विषय ते सांगायचा. कारण का त्यांचं मात सांगणं म्हणजे काय, आता त्यांचं काय आश्चर्य सांगावं त्या संताचं. अरे आश्चर्य एवढं मोठं दांडगा आहे की हा जीवची परितुके महेशासी. हा होता जीवच, परंतु तो महेशासी म्हणजे तो त्या ठिकाणी साक्षात शिवच होतो. जीवाचा शिव होतो. आणि जीवाचा शिव होणं किंवा करणं हे फक्त संताला शक्य आहे, इतराला शक्य नाही महाराज. आणि ते जर झालं ना, मग तुम्हाला जर याच्यामध्ये जास्त जर चिंतन पाहिजे असेल तर अमृतानुभवामधले पहिले 5 श्लोक बघा तुम्ही. यदक्षरमनाख्यम आनंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रये. हे तुम्ही बघितलं का, तुम्हाला त्या ठिकाणी जीव आणि शिवाचं त्या ठिकाणी जीव आणि शिवा किंवा जीव आणि शिवा असं ते सुंदर माऊलीने इतकं छान केलेले, ते फार सुंदर सांगितलेले. ते म्हणतात की वेळोवेळा त्याची मात सांगे. ही त्याची मात आहे. म्हणजे काय बा त्या संतांचं वैशिष्ट्य की जे आत्तापर्यंत जे कधी माहिती नव्हतं, तो मस्त त्या स्वरूपावर होता, परंतु ते स्वरूपावर असूनही कधी कळत नव्हतं. निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी.
तेथे बैसोनी उपवास करी का दरिद्रजीये. आणि त्या ठिकाणी बसून तो उपवास करतो. म्हणले कुठं? त्याच्या खाली तिथं बसलेल्या जागेवर. तिथं आतमध्ये कितीतरी मोठ्या प्रकारचं असं धन आहे, परंतु ज्ञान नसल्यामुळं ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदासी आले त्याने एकाचे कल्पिले अनिकत्व. हा असा प्रकार होतो महाराज. आहे त्याचं स्वरूप आहे, परंतु स्वरूप असूनही त्याला ते कळत नाही. कारण का? फक्त एकच की दुर्बुद्धी आहे आणि जे आहे त्याच्यावर ते आवरण आहे. मग आवरण निवृत्तीद्वारा त्याला ते ज्ञान होतं. बाकी वास्तविक पाहता तो काय अज्ञानी नाही आहे. हा, मला कळत नाही हे सुद्धा त्याला कळतं. हे मला मी अज्ञानी आहे असं म्हणण्याकरता सुद्धा ज्ञान लागतं. मग ते ज्ञान सुद्धा त्याच्यावरच आहे. जसं ढगाने सूर्य झाकला, ढगाने सूर्य झाकला म्हणजे ढग एवढा मोठा आहे का सूर्यापेक्षा? नाही, तो तुमच्या दृष्टीच्या आड आलेला आहे तो ढग, म्हणून तसं वाटतंय. वास्तविक पाहता तुम्हाला ढग दिसला म्हणजे तोही सूर्याच्या प्रकाशाने दिसलेला आहे. हा, तसं बघू आपण. आहे फार सुंदर चिंतन आहे ते. अज्ञानावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. हा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे की अज्ञानाने ज्ञान आवृत्त केलं तर अज्ञानाने ज्ञान आवृत्त होत नसतं. ज्ञानानेच उलट त्या अज्ञानाचंही प्रकाशन होत असतं. आणि हे कोण करून देतं? ते वैष्णव करून देतात. मात सांगे माझा सखा पांडुरंग, संतीचा तो संग सदा हरी. संतमाई म्हणतात ही जी मात आहे म्हणजे आश्चर्य. हा, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. हे एक प्रकारचं आश्चर्यच आहे. मौलींनी वर्णन करताना त्याच्यावर फार छान वर्णन केलं. मौली म्हणतात एक अंतरी निश्चळ जे न्याहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. हे एक आश्चर्य आहे की एकदा ते कळालं का बस संपलं. मग बाकी त्याला कोणाचंही काही वाटत नाही. आता नामदेव महाराजांना जोपर्यंत निर्गुण परमात्मा कळत नव्हता तोपर्यंत सगुणावर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. पण ज्या वेळेला विसोबा खेचरांची सद्गुरूची भेट झाली तिथून पुढे त्यांना कळून चुकलं की परमात्मा पांडुरंगा फक्त पंढरपूरमध्ये जाय अशातला भाग नाहीये. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जी थोरी साठवण असं म्हटलेलं आहे. आणि तदनंतर मित्रांनो नामदेव महाराज त्या ठिकाणी पंजाबमध्ये गेले. 18 वर्ष टिकले होते. जे एक क्षणभर पांडुरंगाला, चंद्रभागेला आणि पंढरपूरला सोडून राहू शकत नव्हते ते मात्र 18 वर्ष पंजाबात गेले. 63 त्यांची अभंग आणि त्यांचे पद त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये नानकांनी, गुरु नानकांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. मित्रांनो, हे केवळ नामदेव महाराजांचं अलौकिक कार्य, अपूर्व कार्य, याचा आपल्याला उपकार वाटलाच पाहिजे मित्रांनो. परंतु अनेकांना हेच माहीत नाही ते खरंच गेले, कुठे गेले, ते काय गेले ते माहिती नाही. कधी प्रचारात येऊ दिलं पण नाही. तेव्हा असो मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की संताबाई म्हणतात मात सांगे माझा सखा पांडुरंग, संतीचा तो संग सदा हरी. आणि संतीचा तो संग सदा हरी, मी सतत हरीच्या संगतीमध्ये असते. माझा सखा कोण आहे? पांडुरंग आहे. म्हणजे हे सखा म्हणजे सखानंद महाराज. हेच पांडुरंग आहेत. माझ्या विठोबाचा कायचा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु. माझे गुरु म्हणजे साक्षात पांडुरंगच आहेत, दुसरं कोणीही नाही. संतीचा तो संग सखा सदा हरी. आणि माझा संग जो आहे तो सतत, सदा म्हणण्यामध्ये सतत सांगितलंय. हा, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढ व्रता, हा नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य, सदा, सतत असे शब्द आलेले भगवद्गीतेमध्ये पण आलेत आणि माईंच्या अभंगामध्ये पण ते अनेक ठिकाणी आले. सतत संघ आहे. तो कशाचा संघ आहे म्हणले तर हरीचा संघ आहे. आणि हरी कुठे म्हणजे हरी 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 हृदयामध्ये आहे. हरी हरती पापादी दुष्ट चित्तरपि स्मृतः. हरीने माझे हरले चित्त भार वित्त विसरले. असा जो हरी आहे, रू हरती हरी, ज्याला हरी म्हणतात, जो हरण करतो, पापाचं हरण करतो, अविद्येचं हरण करतो, अज्ञानाचं हरण करतो, दुःखाचं हरण करतो, म्हणून तो हरी आहे. संताबाई म्हणतात मला तो त्या हरीचा सतत संग आहे. आणि हरी कोण आहे? माझे सद्गुरू आहेत. सखानंद हे माझे सद्गुरू, तेच हरी आहेत. बस असो मित्रांनो, या अभंगामध्ये संताबाईंनी वैष्णवांचे उपकार सांगितले. वैष्णवांचे किती उपकार आहेत हे सांगितलं. त्यानंतर ते मग काय उपकार आहेत हे पण सांगितलं. मग ते परत शंका नको राहायला म्हणून त्यांचं हृदय निरंतर जागविती, मला हृदयामध्ये जागा करतात, हेच त्यांचे उपकार आहेत. मोठे उपकार, या उपकाराला तोड नाही मित्रांनो, हेही त्यांनी सांगितलं. आणि त्यांना त्या उपकारातून उत्तीर्णता होता येत नाही, म्हणून काय द्यावं हेही त्या संतांनी सांगितलं. संपूर्ण अभंगाचं तात्पर्य एकच आहे की आपले गुरु जे आहेत, आपल्या गुरूंनी आपल्याला जागृती दिलेली आहे, आत्मजागृती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जागृती म्हणजे तीच आहे, आत्मजागृती, ती दिलेली आहे. या अभंगाचं तात्पर्य यामध्ये असो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरी आरती संता माई, सद्गुरु आनंद माऊली चरणी लोळे भक्तगण.
करी कृपा सावली आरती संता माई सगुण निर्गुण एक भावे पांडुरंग दावीसी अनुभवे देवी देऊन आरती संता माई आनंद मार्गीचा बल भीम गुरु साचा सखयाच्या संगे गाता मार्ग संता चालली आरती संता माई संसार बंधनाचा पाश केला मोकळा भ्रम सारुनी अवघा दे आनंद अनिला आरती संता माई सद्गुरु आनंद माऊली चरणी लोळे भक्त गण करी कृपा सावली आरती संता माई घालीन लुटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगिन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नामा विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई मागणे ते तुझं प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वेच मजदी आणि तुझे काही न मागो देवा तू का म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांची या संताशी निर्वेच मजदी आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु समर्थ संतामय महाराज की जय श्री सद्गुरु समर्थ चंपामय महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय।